मोठी प्रेरणादायक कथा। एका छोट्याशा गावात समीर नावाचा मुलगा राहत होता। घराची परिस्थिती खूप गरीब होती। वडील आजारी आणि आई लोकांच्या घरी भांडी घासायची। अनेक वेळा घरात 2 वेळचं जेवणसुद्धा नसायचं। पण समीरच्या डोळ्यात एक मोठं स्वप्न होतं। एक दिवस मोठा अधिकारी बनायचं आणि आईवडिलांना सुख द्यायचं। गावातील लोक त्याची नेहमी टिंगल करायचे। कोणी म्हणायचं, गरीब माणसांची स्वप्न फक्त स्वप्नच राहतात। तर कोणी म्हणायचं, तुझ्याकडून काही होणार नाही। हे सगळं ऐकून समीरला खूप वाईट वाटायचं। पण त्याने कधी हार मानली नाही। तो दिवसा एका छोट्या दुकानात काम करायचा आणि रात्री अभ्यास। कधी कधी एवढा थकून जायचा की पुस्तक हातात घेऊनच झोप लागायची। एक दिवस त्याच्या आईने विचारलं, बाळा, एवढी मेहनत करून थकत नाहीस का? समीर हसत म्हणाला, आई, आजचा संघर्षच उद्याचं सुख बनणार आहे। हे ऐकून आईच्या डोळ्यात पाणी आलं। काही महिन्यांनी समीरची मोठ्या परीक्षेसाठी निवड झाली। तो खूप आनंदी होता। पण नशीब अजून त्याची परीक्षा घेत होतं। परीक्षेच्या काही दिवस आधीच त्याच्या वडिलांची तब्येत खूप खराब झाली। घरात पैसे नव्हते। नातेवाईकांनी मदत करायला नकार दिला। समीरसमोर 2 रस्ते होते। एक म्हणजे स्वप्न सोडून कामाला लागणे आणि दुसरा म्हणजे परिस्थितीशी लढणे। त्याने दुसरा रस्ता निवडला। तो दिवसरात्र अभ्यास करू लागला। झोप कमी झाली। संघर्ष वाढला। पण त्याचा आत्मविश्वास अजून मजबूत झाला। परीक्षेचा दिवस आला। समीरने पूर्ण मेहनतीने परीक्षा दिली। आता फक्त निकालाची वाट होती। निकालाच्या दिवशी संपूर्ण गावात चर्चा सुरू होती। आणि अचानक समीर जिल्ह्यात पहिला आला होता। ज्यांनी त्याची टिंगल केली होती तेच लोक आज त्याचं कौतुक करत होते। आई आनंदाने रडत होती। वडिलांच्या चेहऱ्यावर अनेक दिवसांनी हसू होतं। काही वर्षांनी समीर मोठा अधिकारी बनला। त्याने सर्वात आधी आईला काम बंद करायला सांगितलं आणि वडिलांचा चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू केला। एक दिवस समीर नवीन घराची चावी आईच्या हातात देत म्हणाला, आई, हे घर माझ्या मेहनतीचं नाही, तुझ्या त्यागाचं फळ आहे। आईने त्याला मिठी मारली आणि रडत म्हणाली, माझा मुलगा हरला नाही। त्या रात्री समीर शांतपणे आकाशाकडे पाहत होता। कारण त्याला माहीत होतं, संघर्ष संपला नसला तरी तो आता हार मानणाऱ्यांपैकी नव्हता। निष्कर्ष, लोक तुमच्यावर विश्वास ठेवतीलच असं नाही। पण तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर एक दिवस संपूर्ण जग तुमच्यावर विश्वास ठेवायला लागेल।